नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन यशस्वीपणाने वाटचाल करणाऱ्या आपल्या हॉबी डू डू या संवाद कट्ट्यावर आज आपले प्रमुख अतिथी आहेत की ज्यांची जर्नी आपल्याला सगळ्यांना इन्स्पायरिंग अशी ठरणारी आहे. असे ज्येष्ठ रंगकर्मी सध्या नाशिकला महावितरण या आस्थापनेवर कार्यरत असलेले वरिष्ठ यंत्रचालक या पदावर ते कार्यरत आहेत आणि मूळचे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरचे मित्रांनो ते. आणि मला माहिती आहे, मी त्यांच्या एकूणच या यशस्वी प्रवासाचा साक्षीदार आहे की नाट्यकला जोपासणारा एक तरुण कलावंत मित्र केवळ कलेमुळे आणि त्या सभाधारिष्ठ्यामुळे, त्याच्या वागणुकीमुळे, पर्सनॅलिटीमुळे किती उत्तम काम करू शकतो आणि उच्च पदापर्यंत तो जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या संवाद कट्ट्यावरचे प्रमुख अतिथी रंगकर्मी संदीप पाचंगे आहेत. आणि मित्रांनो, आजचा आपला एपिसोड क्रमांक आहे 190पर्यंतचा आपला प्रवास झालेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ही त्यांची जी जर्नी आहे ही तुमच्यासाठी नक्की आदर्श ठरणारी आहे. तर संदीपजी, आमच्या या मल्हारच्या हॉबी डू डू या संवाद कट्ट्यावर आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सर, धन्यवाद मित्र. मला मगाशी तुमची ओळख करून देताना मी आमच्या मित्रांना सांगत होतो की मूळचे जामनेरचे आपण आहात आणि फार असा वैभवी वसा आणि वारसा काही आपल्याकडे नाही आहे. पण माझ्या माहितीनुसार गोंधळी समाजाची जी लोककला आहे, रक्तात भिनलेली अक्षरशः आणि जातिवंत खऱ्या अर्थानं, तर तिचे तुम्ही समर्थ असे वारसदार आहात. काय सांगाल? नमस्कार. सरांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे जात लपू नये, त्यामुळे मी आधी स्पष्टपणे आणि मोठ्या अभिमानाने सांगत असतो की मी जातीने गोंधळी म्हणजे ही महाराष्ट्राची एक लोकपरंपरा आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून ही लोककला जिवंत आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या लोककलेच्या वारशातून, त्या लोककलेच्या समाजातून माझा जन्म झालेला आहे. मुळात माझे वडील दगडू गोंधळी, जे खूप मोठे लोककलावंत गोंधळी होते. जळगाव जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं 1970 ते 2000च्या दशकामध्ये. आणि आम्ही किंवा आमचे वडील यांच्याकडे कोणतीही शेती नाही, नोकरी नाही, काहीच नव्हतं. फक्त लोककला, गोंधळ ही लोककला होती. आजोबा पोवाड्यामध्ये, तमाशामध्ये, लोककलेमध्ये, जागरण गोंधळामधून काम, जे काही कलेच्या माध्यमातून ते काम करायचं आणि त्यावरच त्यांची उपजीविका होती. लहानपणी सर मी आजोबांसोबत गोंधळाला जायचो, जागरण गोंधळाला वाड्यापाड्यावर जायचो. आमचे आजोबा रात्रभर ते एक लीलावतीची कथा म्हणून ती गोंधळामध्ये सांगायची आणि ते एकपात्री पद्धतीने ती कथा असायची. ते संबळी वाजवायचे आणि तुणतुणं वगैरे, आणि ते बघत बघत मी ते शिकलो. मी हळूहळू त्यांच्यासोबत तुणतुणं वगैरे वाजवायचो. एक 8-9 वर्षाचा असेल मी, आणि तेव्हापासून मग ती आवड लागली. हो, पण म्हणजे निरीक्षणामुळे उपजत असलेली ही गोष्ट त्याला अजून ती ग्रूम झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आपला विषयच मुळात चुकीला माफी नाही. तुमचा गाजलेला, अख्खा महाराष्ट्रभर गाजत असलेला, प्रबोधन करणारा आणि जनजागरण करणारा असा हा एकपात्री प्रयोग आहे. आणि अर्धशतक तुम्ही गाठलंय केव्हा? 50 प्रयोग नुकतेच. वा 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 वा, छान. तुमच्या या सगळ्या कामाला सलाम आहे आमचा. बरं, पण मग ही जळगाव, तिथलं महाविद्यालयीन जीवन जामनेरचं आणि सगळा हा जो प्रवास आहे, कला प्रवास, तो व्हाया धुळे पण झाला आणि सध्या तुम्ही नाशिकमध्ये आहात. आणि महावितरण सारख्या खऱ्या अर्थानं अशा आस्थापनेवर आणि जीवनाशी, लोकांच्या जीवनाशी मूलभूत गरज म्हणून वीज आपण बघतो आणि अशा आस्थापनेवर तुम्ही कार्यरत आहात. तर ह्या कलेचा उपयोग तुम्ही करून घ्यावा असं तुम्हाला वाटलं मनातून की तुमच्या सहकार्याने तुम्हाला तशी दिशा दाखवली? काय घडलं नेमकं?
हां, नाही त्याची पण एक गंमत आहे सर. मुळात नोकरी आधी मी पूर्ण वेळ पथनाट्यामध्ये काम करायचो. ओके. त्या क्षेत्रातून आणि नंतर नोकरी लागली. म्हणजे या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करत असताना वडील आमचे आर्मी रिटायरमेंट आहे. त्यांचा एक दबदबा आणि वर्चस्व होतं घरामध्ये की त्यांचं आधी आमच्या भावना आणि सगळ्यांना सांगणं होतं की आधी नोकरी महत्त्वाची आहे आणि मग तुम्ही बाकीचे तुमचे जे काही आहे उपजीविका जे काही तुमचं पॅशन आहे ते जपा. त्यांच्या या गोष्टीचं बर्डन होतं. त्याच्यामुळे मी आधी म्हणजे मी त्यांना थँक्स म्हणतो वडिलांना की त्यांनी आम्हाला हे गुण दिले किंवा हे मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी आधी नोकरी शोधली आणि मग नोकरीच्या माध्यमातून मग कलेकडे जो आधीचा वारसा होता तो पण कंटिन्यू जपणे. पण आता विषय आहे की चुकीला माफीने हा विषय माझ्या आयुष्यात कसा आला. मी महावितरणमध्ये धुळ्याला माझी पहिली पोस्टिंग झाली यंत्रचालक म्हणून, पॉवर हाऊस ऑपरेटर म्हणून. त्या पहिल्या पोस्टिंग माझी झाल्यानंतर मी धुळ्यामध्ये काम करत असताना माझ्या महावितरणमध्ये MSCBमध्ये काही वीज अपघात सर असुरक्षित कारणांमुळे कर्मचाऱ्यांची घडलेली मी पाहिले. म्हणजे जी कर्मचारी माझ्यासोबत टिफिन शेअर करायची दुपारी, त्याचा मृतदेह आम्ही संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी जो ठेवून आला आणि जे काही व्यथा पाहिली त्याचं मृत्यूचं कारण होतं की त्याने पोलवर किंवा इलेक्ट्रिकल पोलवर चढताना कोणतीही सुरक्षा साधने जी असतात आमच्या इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये फील्डमध्ये जी महत्त्वाची असतात जीवासाठी ती न वापरल्यामुळे त्याचा तो अपघात झालेला होता. असा 1, 2, 3 असे अनेक अपघात डोळ्याखालून गेले. बाकी महाराष्ट्रातून पण अनेक बातम्या येत होत्या. त्या अपघातावर आतापर्यंत मी पाहिलं होतं महावितरणमध्ये एक तर प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल किंवा भाषण वगैरे त्या माध्यमातून प्रबोधन व्हायचं. पण नाटकातून याच्यावर काहीतरी करता येईल का ही खंत किंवा या दृष्टिकोनातून मी तो अपघात पाहिला. कारण मी त्याच्या कुटुंबाची व्यथा खूप जवळून पाहिली होती आणि मग पटापट विचार माझ्या डोक्यात आले. आणि जेव्हा मी नाशिकला गेलो तेव्हा आमचं नाशिकला एकलहरा ट्रेनिंग सेंटर आहे, सुरक्षा आणि प्रशिक्षण केंद्र. तिथले कार्यकारी अभियंता श्री भाऊसाहेब पाटील सर यांच्याकडे मी ती खंत बोलून लागलो, सर आपल्याला याच्यावर काहीतरी करता येईल, काहीतरी म्हणजे काय तुमच्याकडे आयडिया आहे. म्हटलं मी एक नाटकाची अशी एक स्क्रिप्ट तयार करतो आणि बघतो, म्हटलं बघा तुम्हाला कुठपर्यंत आवडतं ते. मग तिथल्या सगळ्या जे काही एकलहरा ट्रेनिंग सेंटरचा जो काही स्टॉप असेल त्यांना ते आवडलं आणि मी ती एक संहिता लिहिली, चुकीला माफी नाहीच. म्हणजे एक महावितरण कर्मचारी किंवा कोणताही कर्मचारी किंवा तुमच्यासारखे वीज ग्राहक, जो वीज ही काळाची चौथी महत्त्वाची गरज आहे, त्या विजेबद्दल प्रबोधन व्हावं, तिला हात लावताना तिला ती ओपन्स वायर वगैरे टच लावून जी काही सुरक्षा आहे ती सुरक्षा जपली नाही तर ती जीवावर कशी बेतू शकते याच्याशी निगडीत अर्थात चुकीला माफी नाहीच. कारण ती वीज आहे ना ही चुकीला माफच करू शकत नाही. त्याच्याजवळ एक तर अपघात आहे किंवा मोठ्या स्तरावर जीवाशी तो विषय बेतू शकतो. ती संहिता, ती स्क्रिप्ट मी पहिल्यांदाच एकलहरा ट्रेनिंग सेंटरला त्यांच्या एक ट्रेनिंगची बॅच होती आलेली, त्यांच्यासमोर सादर केली. सगळे इंजिनियर्स होते, तांत्रिक कर्मचारी होते, त्यांना खूप आवडलं आणि मग तिथून तो विषय प्रसारित झाला महाराष्ट्रभर. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तुमच्या आशीर्वादाने 50 प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेत आणि जवळपास 40,000च्या आसपास मी महावितरण कर्मचारी, वीज ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांचा जीव वाचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या नाटकाच्या माध्यमातून. छान. खूप रचनात्मक स्वरूपाचा, सकारात्मक स्वरूपाचा असा तुमचा प्रयत्न आहे. नॉर्मली असं घडत नाही. सगळे कर्मचारी जे आस्थापनेवर कार्यरत असतात सगळ्याच ठिकाणी आपण असं बघतो की आपलं काम संपलं की संपलं, आपलं काय घेणं देणं. पण तुमचं संवेदनशील मन तुमच्या सहकाऱ्यांच्या अपघाती मृत्यूला ते पाहून जागृत झालं एका अर्थानं आणि तुम्ही ती स्क्रिप्ट, संहिता लिहिली. बरं, मग मी तुमची सगळी प्रवास पाहिलेला आहे. म्हणजे महाविद्यालयीन जीवनातला तुमचा एकपात्री प्रयोग असेल, मेरा नाम जोकर, फारच छानच म्हणजे हृदयस्पर्शी. त्यावेळेस युवा महोत्सवामध्ये एकपात्री प्रयोग स्पर्धा व्हायची आणि नंतर एकांकिकांमध्ये पण तुम्ही दिसलात बऱ्याच ठिकाणी. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं तत्कालीन जे करंडक होतं चोपड्याला ते झालेलं तिथपासून तर येस चोपड्याला तर युवारंगाने तुम्हाला काय दिलं आणि नंतर राज्यनाट्य स्पर्धा हा आपल्या सगळ्या रंगकर्मींच्या जीवनातला खरं म्हणजे अविभाज्य असा भाग आहे. सण येतो आपल्यासाठी. खरंय म्हणजे दिवाळीनंतरची दिवाळी असं म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. आताही सध्या राज्यनाट्य स्पर्धा चालू आहे. बरं, मग काय राज्यनाट्य स्पर्धेने तुम्हाला काय दिलं नेमकं आणि युवा महोत्सवाने काय दिलं?
खरं तर माझी सुरुवातच थिएटरकडे वळण्याची सुरुवात जी झाली ती खरं तर महाविद्यालयीन आयुष्यापासून तिथून एकांकिका आमचे अरविंद चौधरी सर, साठे सर असतील, दत्ता कुलकर्णी सर, हे जे काही माझे या क्षेत्रातले जे काही गुरुवरी आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून या क्षेत्राकडे वळालो. आणि पहिलं पाऊल जर ठेवलं तर ते मग एकांकिका स्पर्धा सृजन करंडक एमजे कॉलेजचा जो होता त्याच्यामध्ये विषयाची परीक्षा नावाची एकांकिका केली. आणि मग आधी जामनेर जे आमचं महाविद्यालय होतं ते जामनेरच्या महाविद्यालयाला युवा रंगमध्ये टीम नव्हती किंवा खूप कमी सहभाग होता. पण अशी जी आमची एकांकिकेची टीम तयार झाली होती विषयाची परीक्षा, त्यामधून जे काही कलावंत पुढे आले ते मग नंतर आम्ही ठरवलं की आपण युवा रंगला जाऊया. मग ते स्किट, विडंबन, माईम या लोकप्रकारामध्ये आम्ही हळूहळू भाग घ्यायला लागलो. 6, 7, 8, 10 वर्ष सतत भाग घेतल्यानंतर ती चोपड्याची जनरल चॅम्पियनशिप भेटली. खरं तर युवा रंग हा माझ्या म्हणजे एकूण करिअरचा मुख्य पाया आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग युवा रंगकडून वळालो ते राज्यनाट्यकडे. आणि राज्यनाट्य ऑब्वियस एक खूप मोठा रंगमंच आहे हौशी रंगकर्मींसाठी, जो आपला मगाशी तुम्ही म्हटले त्याप्रमाणे आपल्या कलावंतांचा तो एक सणच आहे, वार्षिक सणच आहे, वर्षातून एकदा येणारा. आणि मोठ्या हिरिरीने आपण सगळे त्याच्यात सहभाग घेतो. तुमच्यासारखे जाणकार समीक्षक त्यावर लिहितात आणि आम्हाला आमच्या चुका असतील, योग्य काय असेल, अयोग्य कळतं. आणि आम्ही एक प्रकारे पॉलिश होतो माणूस. म्हणजे ते एखाद्या डॉक्टरने जशी प्रॅक्टिस थांबवू नये तसं एखाद्या कलावंताने राज्यनाट्य थांबवू नये असं मला वाटतं सर. वा 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 वा. बरं संदीप, नाट्य म्हटलं की तंत्र आलं, मेक अँड बिलीव्ह. हो सर. आणि ते एक अतिशय जिवंत सजीव असा तो आविष्कार असतो, त्याला रिटेक नाही आहे. सिनेमामध्ये तरी तुकड्या तुकड्यांचं आपण सगळं करत असतो. पण मग तुम्ही सिनेकलावंत पण आहात, तुम्ही आता भूमिकाही तुम्हाला छान मिळायला लागलेल्या आहेत. तुम्ही कलर्स TV असेल, सोनी TV असेल, इथल्या गाजलेल्या सोनी मराठीवर तुम्ही सिरियल्समध्ये पण काम केलेलं आहे. हो सर. मग त्याच्यात तो अनुभव कसा होता? नाही, नक्कीच हा एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. कारण 15-20 वर्षापासून नाटकात, थिएटरमध्ये, पथनाट्याच्या माध्यमातून काम करत होतो. कॅमेऱ्यासमोर काम करतानाचा एक वेगळा अनुभव होता सर. परंतु मी एक नाटक पाहिलं होतं सर मुंबईमध्ये, फिल्म थिएटर महोत्सव होता. त्याच्यामध्ये रतन थियाम सरांचं एक मॅकबेथ नावाचं नाटक पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर नाटकानंतर रतन थियाम सरांची एक इंटरव्ह्यू होती आणि त्यांच्या इंटरव्ह्यूमधला तो शब्द माझ्या अजूनही लक्षात आहे की आकाशामध्ये तुम्हाला जर चंद्र दिसत असेल तर तो जर कॅमेऱ्याने दाखवायचा असेल तर तो कॅमेरा क्लोज जाईल, त्याला काहीतरी एडिट वगैरे होऊन त्याला VFX वगैरे वापरून मग तो चंद्र छानपैकी तुम्हाला तो स्क्रीनवर दिसेल. परंतु नाटकामध्ये जर चंद्र दाखवायचा असेल तर तो अभिनयातून, कलाकाराच्या अभिनयाच्या उंचीतून, लेखकाच्या उंचीतून, दिग्दर्शकाच्या उंचीतून तो प्रत्यक्ष चंद्र दाखवणं आणि तीच ताकद नाटकामध्ये आहे. खरं तर नाटकापासून दूर जावंसं वाटत नाही, परंतु न कळत नाशिकमध्ये कोविड जो मधला पिरियड आला, कोरोनाचा पिरियड, त्याच्यानंतर मुंबईमधली बरेचसे काही सिरियलचे पूर्ण सेटअप हा नाशिकमध्ये वळाला आहे. म्हणजे बरेचसे 4-5 सिरियल नाशिकमध्ये सध्या चालू आहे. त्यामुळे नाशिकच्या कलावंतांना तिथं संधी मिळाली. माझं एक नाटक झालं होतं राज्यनाट्याला, पळापळा पुढे कोण पळतो, आणि कधी न संपणार, आमचे मुकेश काळे माझे मित्र दिग्दर्शक. त्या नाटकामध्ये माझी पोलीसची भूमिका होती. आणि नेमकं त्या कलर्स मराठीचे वरचे आमचे सन्मित्र मोठे बंधू सुहास भोसले त्या नाटकाला होते. आणि ते त्या प्रीतीच्या वनामाला को डिरेक्शन करायचे, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते काम करायचं. आणि नेमकं त्यांना एक भूमिका अशी हवी होती जो आपल्या खानदेशचा किंवा आपल्याकडचा असणारा आहे का, जो कोणतंही उच्च शिक्षण घेऊन न आलेला, परंतु आपलं जातीनुसार जे प्रमोशन असतं ते प्रमोशन घेत गेलं की इन्स्पेक्टर पण त्याच्यामध्ये तो गावठी टोन असावा, तो गावरानपणा त्याच्यामध्ये असावा. आणि त्याला पहिल्यांदा माझं नाव आठवलं सुहास भोसले सरांना. त्यांनी मुकेशला फोन केला आणि मुकेशच्या माध्यमातून मग मला ती भूमिका मिळाली आणि मी त्या भूमिकेचं सोनं केलं. आपल्या खानदेशच्या टोनमध्ये ती कोकाटे साहेब, इन्स्पेक्टर कोकाटे, खूप आपल्या खानदेशच्या आणि सगळ्या महाराष्ट्रभर ती मालिका बघितली गेली. आणि त्यानंतर मग सचिन गोस्वामी सर आपले धुळ्याचेच आहेत, धुळ्याचा माझा काही 8-10 वर्षाचा माझा रहवास तिथे आहे. सचिन गोस्वामी सरांनी मला ती दुसरी भूमिका दिली, कधी न तुझं माझं सपानमध्ये, एक गुरुजींची. आणि आता नुकतीच या सगळ्यांच्या बेसवर माध्यमातून आता मला इंद्रायणीमध्ये न्हावीची एक विनोदी भूमिका मिळाली. असा चालू आहे तो प्रवास. म्हणजे तुम्हाला मी पाहतोय की सिरियस रोल्सपेक्षा विनोदी भूमिका, थोड्याशा फार्सिकल, विनोदी जॉनर आहे माझा. म्हणजे क्या बात आहे. आणि हास्य लोकांना हसवणं सोपं नाही आहे. तेच नाही का, आयुष्यात अनेक दुःख, प्रत्येकांना दुःख, प्रेक्षकांना दुःख आहे, मल्हार कम्युनिकेशनला दुःख आहे, तुम्हाला दुःख आहे, पण या दुःखावर एकच विरजन आहे, ते हास्य. आणि हसावं
आणि हसण्यासारखं एक प्रबोधन नाही, टॉनिक पण नाही, टॉनिक नाही. खरंय, म्हणून आवडतं मला, विनोद करणं आवडतं, विनोदी भूमिका आवडतं. बरं, हे सगळं अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही ज्या जिज्ञासेनं, ज्या समर्पित भावनेनं आणि सृजनशीलतेने आणि संवेदनशीलतेनेही करताय. कारण एकपात्री प्रयोगाचा जन्म हे तुमच्या संवेदनशीलपणातनं झालेला आहे. बिलकुल मुळीच सर. सजगतेतनं एक नट तसाच असायला पाहिजे, हो, नाही का? कलाकाराचा चौकस असतो आणि त्याला आजूबाजूचं विश्व दिसतं. याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाकडनं तुमचा खास गौरव पण झालेला आहे. माझ्या माहितीनुसार 2017चा आत्ता अलीकडचा राज्यस्तरीय कामगार कल्याण केंद्राचा गुणवंत कामगार हा अतिशय मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्रातून सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा एका वेगळ्या, म्हणजे तुमचा कामगार म्हणून तुम्ही काम करत असताना, आस्थापनेमध्ये काम करत असताना तुम्हाला समाजाप्रती किती जाण आहे किंवा तुम्ही समाजासाठी तुम्ही काय देणं लागतात, अशा वेगळ्या कामगारांसाठी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळी पुरस्कार देत असतं. 2017मध्ये मी जे काही काम करत आलो आतापर्यंत त्या गोष्टींची दखल घेऊन सन्माननीय कल्याण आयुक्त साहेब यांच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातून 51 कामगारांची निवड झाली, वेगवेगळ्या क्षेत्रातले, फक्त MSEBतले नाही, वेगवेगळ्या कामगार क्षेत्राशी. त्याच्यातून 51 कामगारापैकी एक पुरस्कार मला मुंबईला मिळाला आणि तो एक खूप मोठा पुरस्कार माझ्यासाठी, ज्यामुळे मला ही गोष्ट करण्याला एक प्रेरणा मिळाली. चुकीला माफी नाही, म्हणून मला कामगारांसाठी खूप मोठं काम करण्याची प्रेरणा त्या पुरस्कारापासून मिळाली. नक्कीच तुमचं अभिनंदन मनापासून. आणि हे सगळं करत असताना ह्या प्रवासामध्ये म्हणजे एकीकडे नोकरी, दुसरीकडे कला, तो छंद जोपासणं, हे सगळं घडत असताना आपलं बॅकबोन म्हणजे फॅमिली असते. यस सर, यस, नाही का? तर फॅमिलीचा सपोर्ट नेमका कसा? नाही, नक्कीच. म्हणजे मी जो आज काही आहे उभा तुमच्यासमोर, सगळ्यासमोर, तो आहे तर खरा परिवारामुळेच आहे. अच्छा. मी सुरुवातच केली की माझा परिवार गोंधळी समाज म्हणजे लोककलेतून पुढे आलेला आहे, तिथूनच मला प्रेरणा मिळेल. आणि कलेला आमच्या घरामध्ये खूप प्राधान्य आहे. आजोबांची जी परंपरा आहे ती मी भलेही लोककलामधून जपू नाही शकलो, त्याला थिएटर म्हणजे आधुनिक कलेच्या माध्यमातून जपतोय, पण नक्कीच परिवार मागे आहे. माझे मोठे बंधू सुरेश पाचंगे, जे मागासवर्गीय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहे, त्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं या क्षेत्रामध्ये. वडिलांचे आशीर्वाद असतात, आईचे आशीर्वाद असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आता माझी 24 तास अलर्ट अशी जी नोकरी आहे महावितरणची, ती नोकरी करून उरल्या वेळामध्ये कुटुंबाला वेळ देणं फार महत्त्वाचं असतं, पण तो वेळ मी देऊच शकत नाही खरं. मग तो वेळ देते माझी पत्नी प्रियंका, आणि तिचं पण एक खूप मोठा सपोर्ट आहे, वारंवार सपोर्ट आहे. मुलींचा सपोर्ट असतो. एकूण माझा जो काही परिवार आहे, भाऊंचा वगैरे, आणि माझा एकूण पूर्ण पाचंगे परिवाराचा खूप मोठा सपोर्ट आहे, म्हणून मी आज उभा आहे या क्षेत्रात. छान. आणि तुमचा मित्रपरिवारसुद्धा केवळ नाटक हा एक समान धागा असल्यामुळे मोठा गोथळा सगळ्यांचाच आपला निर्माण होत असतो. मित्र जामनेरचे मित्र असतील माझे, बरेचसे बालपणीचे जामनेरचे मित्र आहे. धुळ्याचा माझा खूप मोठा ग्रुप आहे, कारण माझी पोस्टिंग तिथं झाली, तिथे माझे 8 वर्ष गेले. धुळ्याचा एक खूप मोठा समूह आहे, जामनेरचा आहे, आणि आता नाशिकचा म्हणजे, आणि जळगावचा आपला. तुम्ही तर आपले तुमच्या सगळ्यांवर असा जळगाव, धुळे आणि नाशिक हा सगळा गोतावळा कायम मला प्रोत्साहन देतो, प्रेरणा देत असतो. आणि या सगळ्यांमुळेच आता मालिका आणि बाकीच्या सगळ्या सिनेमा याच्या माध्यमातून तर महाराष्ट्रभर असं काही गोतावळा प्रेक्षक वाढल्याचं एक वेगळं नातं निर्माण होतं ते. नक्कीच. बरं, मग आपल्या खरं तर यशाचं चांदणं तुम्हाला गवसलेलं आहे, कारण तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलेला आहे. असं म्हणतात की यशाचं चांदणं जर पाहायला मिळायला पाहिजे असेल तर प्रयत्नांची, परिश्रमांची पराकाष्ठा पण आपण केली पाहिजे. हे सगळं करत असताना काही संकल्प, काही मानस, काही हे राहिलं असं कुठे वाटतं? कारण आपल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी असतात की हे आपण करायला हवं होतं किंवा हे केलं पाहिजे आपण इन फ्युचर पण. तर काय नेमकं आहे तुमच्या बकेट लिस्टमध्ये? मी पुन्हा सांगतो सर, मी लोककलेच्या परिवारातून पुढे आलेलो आहे. मी आधुनिक थिएटर शिकतो आहे किंवा या क्षेत्रामध्ये मला संबळ वादन आणि लोककलेचं वाद्य जे माझ्या आजोबाकडून मला शिकता आलं नाही, ती खंत कायम आहे. मी खूप वेळा प्रयत्न करतो, पण त्याला कसं असतं, आता वाद्य क्षेत्रातला मी नसल्यामुळे लहानपणापासून तो हात त्या गोष्टीकडे वळणं आहे. पण मला माझे सगळे लोककला वाद्य जे आहे ते शिकण्याची खंत आहे. ते जर मला आत्मसात करता आली किंवा शिकता आली तर मी आयुष्यात परिपूर्ण कलाकार होईल असं मला तरी वाटतं. नक्कीच. आमच्या मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या रसिक मित्रांच्या वतीनं तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, ती यशस्वी होण्यासाठी शुभकामना. ऑल द बेस्ट. बरं, तुम्ही एक सृजनशील कलावंत आहात आणि सध्या महाराष्ट्रभर
50शी गाठलेलं, हो हो म्हणजे आपण म्हणतो उमर 50शीची वगैरे वगैरे, तर ते त्याच्या पलीकडे तुम्ही गेलेला आहात प्रयोगाच्या माध्यमातून. चुकीला माफी नाही. तर त्याची एक झलक छानशी आमच्या ह्या रसिक मित्रांसाठी जरा पेश करा ना. नक्की नक्की. मी सर्वप्रथम या चुकीला माफीने जो प्रयोग आहे त्यासाठी मला आजपर्यंत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, आमचे CE साहेब आहे, AC साहेब आहे, कार्यकारी अभियंता असतील, DY असतील, आमचे स्वतः माझे जे इन्चार्ज आहे AE असतील, आणि आमच्या महावितरणचे MD आणि महापारेषणचे MD, या सगळ्यांचं, आणि विशेष म्हणजे आमच्या ज्या विविध संघटना आहे सर, त्या संघटनेचे मेळाव्यामधील याचे खूप प्रयोग झाले. त्यामुळे तांत्रिक संघटना असतील, देवकांत साहेब असतील, आमचे मागासवर्गीय संघटनेचे अधिकारी असतील, दोन्ही तांत्रिक जहिरुद्दीन साहेब असतील, या सगळ्यांनी मला जो एक सपोर्ट दिला, त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी झाला. मी त्यांच्या आधी धन्यवाद मानतो की तुमच्यामुळे मी या 40,000 कामगारांपर्यंत पोहोचू शकलो. त्याच्यातला एक छोटासा प्रयोग मी तुमच्यासमोर सादर करू शकतो. प्लीज. सर, आमचा कर्मचारी, वितरणचा कर्मचारी वायरमन असतो. तो वायरमन जर एखादी लाईन ब्रेकडाऊन झाली, लाईन म्हणजे या ज्या तारा असतात, पोलच्या तारा वगैरे, त्याला तारा जर कुठे काही कट झाल्या किंवा झाडं वगैरे पडले तर त्याला ब्रेकडाऊन म्हणतो आपण. ते ब्रेकडाऊन काढण्यासाठी आमचा एक लाईनमन, रामराव पाटीलचा एक लाईनमन, एक 33 kV मेन लाईनचं ब्रेकडाऊन, जिथं पॉवर हाऊसला मेन सप्लाय येतो आणि तिथून पॉवर हाऊसला पुढं सप्लाय जातो, ती जी मेन लाईन असते 33 kV, तिचं ब्रेकडाऊन काढायला तो 4-4:30 वाजेपासून ती लाईन ब्रेकडाऊन झालेली असते. ते ब्रेकडाऊन काढत रात्रीचे 12-12:30 वाजता, 12:30-1-1:30 वाजेनंतर तो सगळं ब्रेकडाऊन, म्हणजे एक एक पोल जाणं चढणं, त्या पोलवर खरोखर एखादं पिन इन्सुलेटर फुटलेलं आहे का, तार तुटलेला आहे का, ते बघून चढणं आणि पुन्हा उतरणं, असे 100-150 पोल तो चेक केला आणि तो सगळं ब्रेकडाऊन क्लिअर करून लाईन चालू करून 1:30-2 वाजता रात्री घरी येऊन असा पडला. या बाजूला त्याची बायको झोपून गेलेली होती, मुलगा 1.5 वर्षाचा मुलगा आणि मुलगी 7-8 वर्षाची, ते पण झोपी गेलेले होते. त्याने फक्त बायको आणि मुलाच्या चेहऱ्याकडे पाडले, अंगातला फक्त शर्ट काढला आणि थकल्यामुळे माझा तो रामराव, माझा वायरमन, तिथेच असा पडल्या त्याला तिथं झोप लागून गेली. झोप केव्हा लागली त्याला थकले नाही, कारण त्याच्या पायामध्ये त्राण आलेला होता सर. आणि 4-4:30ला पुन्हा एक फोन खणखणतो, तो त्याच्याकडे बघत नाही पण तिथेच पडून राहतो. पुन्हा तो फोन पुन्हा वाजतो, टिरिंग. तो तसाच झोपल्या फोन उचलतो. हॅलो, कोण? तिकडून कोणीतरी गावातला सरपंच असतो. हॅलो, अरे काय रे वारमन, अरे काय झोपला काढता? अरे माझ्या गावातली लाईन बंद झाली ना, यायला तुमच्या. अहो सर, म्हणजे आता तर चालू करून आलो ना मी, आता एवढा सप्लाय चालू. हो, अरे ते काय चालू झालं मला माहीत नाही, माझ्या घरातला सप्लाय बंद झाला. यायला आता येतं आयुष्यभर कमावलेलं रक्त एका रात्री चाललं गेलं माझं. चाल उठ लवकर. यायला झोपा काढता की काय तुमचा? त्याला एक फोन येतो, तो तसा झोपून जातो. पुन्हा त्याला दुसरा फोन येतो, पुन्हा सारख्या फोनवर फोन रिंग टिरिंग वाजत असतं. आता त्याची झोपेतून जाग झालेली, तो तोंडावर पाणी मारतो. त्याच्या बायकोला म्हणतो, ए सुमे उठ ना, अगं माझी लाईन पुन्हा ब्रेकडाऊन झाली, मला पुन्हा ड्युटीवर जायचं आहे. पुन्हा फोन. हॅलो, हा हो साहेब, मी निघतोय साहेब लाईनवर. हो निघतो साहेब. ए सुमे उठ ना सुमे. ती सुमे काही उठत नाही, तो जायला निघतो. तेवढ्या दरवाजाचा आवाज होतो. सुमे म्हणते, अहो कुठं निघाला तुम्ही, आणि तुम्ही आला तरी केव्हा? अहो सकाळचे 4:30 झाला, एवढ्या सकाळी तुम्ही चालले कुठे? ए सुमे ऐक ना, माझी ना लाईन ब्रेकडाऊन झाली आहे, मला आता लाईनवर जाणं गरजेचं. मला फक्त 1 कप चहा दे ना, मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं आणि पोरांचा चेहरा बघायचा. प्लीज मला 1 कप चहा दे ना. अहो थांबा, इथं बसा. इथं कुठे चाललात तुम्ही? बसा इथं साईडला. काय तुम्हाला काही कळत नाही का? अहो तुम्ही सकाळचे बाहेर पडता तर रात्री केव्हा घरी येतात कळत पण नाही. अहो पोरं बाळा तुमच्या नाव पप्पा करून त्या आठवणी बघा कसे झोपून गेले, आणि आज तुम्ही सकाळी पुन्हा चालले म्हणजे पुन्हा रात्री घरी येणार. तपासता गुपचूप. तुम्ही काय सांगितलं होतं आज बुड्डीला, आपल्या लेकीला, की मी तुझा वाढदिवस आहे म्हणून आपण वाढदिवसाला तिला घेऊन फिरायला जाणार होते की नाही? अगं तुम्ही ऐक ना, मला जायचं. हॅलो सर, हो आलो सरपंच साहेब आलो. अरे काय आलो तुला कळतं का? तिच्या आईला तुमचं आहे ना, तुमचा MSCBचा असंच झाला, त्या आईला तुमच्या घरावर मोर्चा आणायला पाहिजे ऑफिसवर, तर तोंडाला काळा फासायला. साहेब मला एक वेळ द्या ना. हो हे तुम्ही मला चहा देते का तू? अहो असं नाही म्हणत तो घराच्या बाहेर पडतो. घराच्या बाहेर पडल्यावर तो सततधार चालणारा तो पाऊस, त्या पावसामध्ये तो गाडीला किक मारतो आणि ज्या दिशेने त्याचं फिडर आहे, त्याची लाईन आहे, त्या गावामध्ये 15-20 किलोमीटर तो जाऊन पोचतो. तिथं सततधार चालणारा तो पाऊस, तो पहिला पोल बघतो, त्याला काहीच दिसत नाही. दुसरा पोल बघतो, तिथं काही दिसत नाही. असा एक लाईनीचा पोल चढत डोंगरावर तो जाऊन चढतो. तिथं कुठं तरुण एक जण गावातला येतो. का रे काय आईला वायरमॅन, आला का सकाळी? त्या मायला तुझ्या, तुम्ही ना वायरमन लोकांना लय बेकार आहे. तुमचे ना असा हंडा मोर्चाच आणला पाहिजे. हे लाईट केव्हा चालू करता? या आईला बिल देतात टराटर आणि लाईन देतात नाही तुम्ही वेळेवर. नाही घेतो. हो साहेब देतो ना, मी आज एकटा आहे. हो ठीक आहे. असं नाही म्हणत तो ते लाईनचं ब्रेकडाऊन काढतो.
त्याला एका लाईनीवर एका पोलवर एक झाडाची फांदी अडकलेली दिसते, पण तो जो पोल असतो तो पोल असा खड्ड्यामध्ये असतो, आजूबाजूला खूप खूप पाणी असतं. तो कसं तरी त्याच्यातून पाण्यातून वाट काढत पूर्ण पाण्याने ओलाचिंब झालेला, सततधार ओला. त्या दिवशी त्याच्या हातामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला कोणती सुरक्षा साधने त्याने वापरलेली नव्हते. म्हणजे जो हँड ग्लोव्ज असतो किंवा हेल्मेट असतं ते नव्हतं. तो घाईगडबडीमध्ये तसाच आलेला आहे. तो तसाच पोलवर चढतो, पोलवर अर्ध्यात चढतो, पुन्हा फोन, हॅलो अहो सरपंच साहेब, तुम्हाला सांगितलं ना 5 मिनिटामध्ये सप्लाय येईल म्हणून. अहो मी आता पोलवर चढलो, फक्त 5 मिनिटं कळ काढा ना साहेब प्लीज. तो अजून थोड्या अंतरावर चढतो. पुन्हा त्याला एक फोन येतो, पण तो फोन असतो तो घरचा. त्या घरच्या फोनची एक रिंगटोन असते, पप्पा फोन उचला ना, अहो पप्पा प्लीज फोन उचला ना. म्हणून घरात बायकोचा किंवा मुलीचा फोन असेल म्हणून तिथं पोलवर लटकल्या तो फोन रिसीव्ह करतो. हॅलो बोल. पलीकडून आवाज तो, पप्पा तुम्ही आज ड्युटीला का गेले पप्पा, आज माझा बर्थडे होता ना पप्पा, घरी केव्हा येणार आहे पप्पा, तुम्ही प्लीज लवकर या ना पप्पा. हो बेटा मी ना आता हे एवढं काम पडलं झालं निपटलं की घरीच येतो, फॉल्ट सापडलेला आहे, काळजी करू नको, आपल्याला जायचं आहे बड्डेला. हो तुम्ही रेडी राहा. हो 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 ठीक आहे. तो फोन ठेवतो. काही अंतरावर तो अजून वर चढतो. ती झाडाची फांदी पटकन खाली काढून घेऊ आणि पॉवर हाऊसला जाऊन परमिट रिटर्न करू आणि घरी पोरांसोबत जाऊ. पुन्हा फोनवर सारख्या रिंग वाजत असतात, पण त्याकडे दुर्लक्ष घेत तो त्या फांदीला हात लावतो. काही अंतरावर ती फांदी आणि तो आता ही फांदी तो असं काढणार, त्या फांदीला हात लागा चाक घेऊन तो जमिनीवर आदळतो. 9 मीटर पोलवरून तो खाली पडतो. त्या पाण्यामध्ये जाऊन पडल्यावर त्या पाण्यामध्ये कुठेतरी एक दगड असतो. त्या दगडावर त्याचं डोकं आपटतं. तास अर्धा तास तो तसाच तडफडत असतो. आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे काही वेळाने त्याचा तिथं जीव जातो. घरी मात्र त्याची मुलगी त्याची वाट बघत असते. पप्पा येणार म्हणून मागच्या बड्डेचा ड्रेस ती मम्मी हे बघ मी ना पप्पाने मागच्या बड्डेचा घेतलेला ड्रेस घातलेला आहे. पप्पा इकडून आले ना मी असं दरवाजाच्या मागे लपून बसेल मम्मी आणि पप्पाला गुपचूप असं करणार पप्पा भा. हो बायको आहे ना आता बड्डेलाच्या बाहेर जाणार आहे म्हणून पोळ्या वगैरे स्वयंपाक वगैरे. चल गुड्डी लवकर आवर, बंटी चल लवकर पप्पा येणार. तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. तिला वाटतं पप्पा आले. गुड्डी दरवाजाच्या मागे जाऊन लपते. थांब पप्पा येणार म्हणून ती जाते, दरवाजा ओपन करते. दरवाजाजवळ पप्पा नसतात पण त्याचा मित्र असतो. ती मित्राला या ना या बसा, गुड्डीच्या वाढदिवसाला आले का, पाणी घ्या ना. पण तो थरथर त्या हातानं पाणी घेतो, पितो. हिला सुमीला कळतं काहीतरी झालं. काय झालं भाऊजी. तो दरवाजाजवळ जातो आणि फक्त बोर्ड जातो आणि बोर्ड दाखवल्यावर ती दरवाजाजवळ गेल्यानंतर एक ॲम्ब्युलन्स टॅ करत त्याच्या दारापुढे येऊन थांबते. त्या ॲम्ब्युलन्समधून एक पांढऱ्या कपड्यामध्ये लपटलेलं शरीर या अँगलने आणून त्या घरामध्ये तिच्या समोर ठेवलं जातं. तिला वाटतं काहीतरी गुड्डीसाठी काहीतरी गिफ्ट आणलं की काय, ती म्हणून डोळे धाक करते. परंतु तो जो त्याचा मित्र असतो तो म्हणतो वहिनी एकदा बघा म्हणून तो जातो आणि त्या बॉडीजवळ त्याचा चेहरा ओपन करतो. वहिनी बघा. ती जेव्हा त्या पडद्याच्या आडून त्या चेहऱ्याला बघते, दरवाजाच्या मागे गुड्डी लपली. मम्मी पप्पा आले का ग, मम्मी पप्पा आले, मी आली ग पप्पा. अरे हे तर काका आहेत, पप्पा कुठे. ती बघते तिची मम्मी ना कुठेतरी रडते. ती त्या मम्मीला घट्ट मिठी मारते आणि अशा डाव्या बाजूने बघतं तर तिच्या बापाचा चेहरा दिसतो. मम्मी पप्पाला काय झालं, मम्मी पप्पा काय झालं. त्या दिवशी दगडालाही पाझर फुटेल असा टाहो त्या घरात झाला. कारण त्या घरातला एक बाप गेला होता, त्या सेक्शनचा एक कर्मचारी गेला होता, एक माणूस गेला होता, एक पती गेला होता, एक मुलगा गेला होता, ज्याने त्या दिवशी सुरक्षा साधनांचा हँड ग्लोव्ज असतील, हेल्मेट असतील किंवा त्या गोष्टी त्या इलेक्ट्रिकल गोष्टीपासून वाचण्यासाठी ज्याही सुरक्षा साधन त्याचा वापर केलाच नसता. आणि अशा पद्धतीने तो अपघात घडतो. खरोखर इथं चुकीला माफी नाहीच. वा 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 खरोखर म्हणजे डोळ्यात आसू निर्माण करणारं आणि अतिशय टचिंग भावस्पर्शी असं सादरीकरण. नक्कीच प्रबोधन. आणि आमचे सगळे तरुण मित्र आणि तुमचे सहकारी कर्मचारी जिथं असतील ते अशी खबरदारी घेतील. साहित्य सुविधा साधनं जे काही अवेलेबल असलेल्या यंत्रतंत्र असेल त्याचा उपयोग करून प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. आधी परिवाराचं बॅकग्राऊंड, नंतर तो गेल्यानंतर परिवाराचं काय होतं. म्हणजे तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून राहिले की अनुकंपा तत्वावर पत्नीला घेतलं जातं, परंतु पत्नीला तो जॉब जमत नाही
आणि मग तिचा संघर्ष ते सगळं त्याच्यातून दाखवलं आहे. त्याच्यामुळे असंख्य कुटुंब हा प्रयोग बघून म्हणजे ते नक्कीच भावनिक होतात, परंतु तेवढे दक्ष पण राहतात. मी या प्रयोगातून नेहमी सांगत असतो की तुम्ही एक वेळ तुमच्या नवऱ्याला पतीला टिफिन देऊ नका जेवणाचा, तो बाहेर जेवण करेल, पण त्याला सेफ्टी सुरक्षा साधनं त्याच्या गाडीच्या त्या आपल्या टू व्हीलरमध्ये तिथे त्याची डिक्की त्याच्यामध्ये आहे की नाही, आणि त्याला 4 वेळा तुम्ही हे म्हणू नका का हो आज किराणा येताना आणा, ही भाजी आणा, ती भाजी आणा, हे संपलं घरातलं, ते संपलं, हे नका विचारू. त्याला एक फोन प्रेमाचा करा. तुम्ही पोलवर चढतायत ना, चढताना तुम्ही सुरक्षा साधनाचा वापर करा आणि घरी या लवकर, आम्ही तुमची वाट बघतोय, हे शब्द. त्यामुळे तो अजून, कारण या जगात माणूस कोणाचा ऐकत नाही, तेवढं बायकोच ऐकतो. हे या पद्धतीनं ते सांगावं लागतं आणि तो प्रयोग चालू आहे. बऱ्यापैकी यश मिळत आहे त्याला. खूप 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 महत्त्वाचं काम एक सर्जनशील, संवेदनशील आणि चतुरस्त्र अभिनेता म्हणून तुम्ही करतायत. नाट्यकलेचा यथार्थ उपयोग तुम्ही ह्या लोकशिक्षणासाठी आणि लोकप्रबोधनासाठी करून घेतायत. पुन्हा तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आणि संवाद कट्ट्यावर आलात आणि खूप चांगला एकूणच तुमची जर्नी तुम्ही व्यक्त झालात, ती मांडली. आमच्या सगळ्या रसिक मित्रांना ती नक्कीच आवडेल. तुमचं मल्हारच्या टीमच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी सुद्धा तुमचे मल्हार कम्युनिकेशनच्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार मानतो. तुमच्यासारखे मार्गदर्शक गुरुवर यांचं मार्गदर्शन लाभतं आहे, त्या वेळेसवर ही वाटचाल सुरू आहे, भविष्यातही चालूच राहील. आणि या चुकीला माफी नाही प्रयोगामध्ये ज्यांनी मला आजपर्यंत सहकार्य केले त्या सगळ्या आमच्या संघटना प्रमुख आणि माझा कामगार वर्ग, मित्रपरिवार, माझा परिवार यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सर.